1972 सालचा हा ऑस्कर सोहळा ऐतिहासिक म्हणावा असा. जिवंतपणेच दंतकथा बनलेल्या चार्ली चॅप्लिनला यामध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलं. इतकं महत्त्वाचं का होतं हे, ऐतिहासिक का? तर ज्यावेळेला चार्ली स्टेजवर आला त्यावेळेला तब्बल 12 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यांमध्ये आसू आणि ओठांवर हसू होतं. हे चार्ली चॅप्लिनने आपल्याला दिलेली लेगसी. केवळ सिनेमालाच नव्हे तर अख्ख्या जगाला त्याने दिलेली ही भेट. विनोदामधून कारुण्याची जाणीव, हसत हसत सहजपणे मांडलेली समस्या, म्हणजे केवळ समस्या मांडणं नव्हे तर त्याची जाणीव करून देणं. दुःख, गरिबी, द्वेष, तिरस्कार अशा सगळ्या निगेटिव्ह भावनांना त्याने विनोदाच्या आवरणातून आपल्या समोर आणलं. हा ऑस्कर सोहळा म्हणूनच फार महत्त्वाचा. चार्ली चॅप्लिनला खरं तर लाईफटाईम अचीवमेंटची गरजच नव्हती. त्याने आपल्या अखंड आयुष्यामध्ये इतकं ऑलरेडी कमावून ठेवलं होतं. आर्ट सर्कलच्या या नवीन उपक्रमामध्ये सिनेमॅजिकमध्ये आज आपण म्हणूनच सर्वात आधी ओळख करून घेणार आहोत चार्ली चॅप्लिनची आणि त्याच्या एका सिनेमाची. मी नंदिनी देसाई तुम्हा सर्वांचं या नवीन उपक्रमामध्ये हार्दिक स्वागत करते आणि सुरू करूया सिनेमॅजिक. चार्ली चॅप्लिन हा शतकाभरापूर्वीचा ग्रेटेस्ट स्टार. आज 100हून अधिक वर्ष उलटून गेली आहेत त्याच्या सिनेमांना, तरी आपण त्याच्याविषयी बोलतो आहोत. कारण जागतिक सिनेमाचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला चार्ली चॅप्लिनला ओलांडून आपल्याला पुढे जाताच येत नाही. त्याचे मुकपट आजही गाजत आहेत. त्याच्यानंतर सिनेमांनी तांत्रिकरित्या कितीतरी प्रचंड मोठी झेप घेतलेली आहे. पण तरीही आज चार्लीचे मुकपट कितीही बेसिक वाटले तरीही त्यांचा जिवंतपणा टिकवून आहेत. आणि याचं कारण म्हणजे चार्लीचा हा सिल्व्हेट बघता क्षणी ट्रॅम्प आपल्या नजरेसमोर उभा राहतो. ऑस्कर ज्या वेळेला त्याने घेतलं, लाईफटाईम अचीवमेंट ऑस्कर ज्या वेळेला त्याने घेतलं त्यावेळेला तो म्हणाला, द वर्ड सीम सो फ्युटाईल अँड फीबल. शब्दच इतके निरर्थक वाटत आहेत. आणि हे चार्ली चॅप्लिनने म्हणावं ह्यात आश्चर्य काय आहे? त्याला शब्दांची गरज कधी भासली होती? जग जेव्हा बोलपटाकडे धावायला लागलं तरी तो अट्टहासाने मुकपट करत राहिला. कारण त्याला माहीत होतं त्याला जे सांगायचं आहे, जे बोलायचं आहे त्याच्यासाठी भाषेची गरज नाही. काही मानववंशशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. अत्यंत दुर्गम भागातल्या आदिवासी समाजाला त्यांनी चार्ली चॅप्लिनचे सिनेमे दाखवले. तिथली माणसं खदाखदा हसत होती. कारण जरी त्यांना ते गाव, ते शहर, अमेरिका वगैरे नाही कळलं, काय घडतंय ते नाही कळलं, तरी त्यातला विनोद त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. चार्ली 100 वर्षांपूर्वी जितका महत्त्वाचा होता तितकाच तो आजही महत्त्वाचा आहे. ते याच कारणासाठी. चार्ली चॅप्लिनचं अख्खं आयुष्य म्हणजे खरोखर एक फिल्मी कथा आहे. म्हणूनच रिचर्ड ॲटनबरोने ज्या वेळेला 1992 साली चॅप्लिन हा सिनेमा बनवला, तो रॉबर्ट डाउनी ज्युनियर त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका त्याने निभावलेली आहे. अप्रतिम सिनेमा आहे. पण तो सिनेमा बघत असताना आपल्याला असं वाटतं, अरे हे खरंच आयुष्यामध्ये एका माणसाने केलेलं आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेला चार्ली दुर्दैवी घरामध्ये जन्मला. त्याची आई मानसिकदृष्ट्या किंचित अस्थिर होती. वडील दारूबाज होते. संसार व्यवस्थित चालू नव्हता. आई उगाच स्टेजवर इकडे तिकडे फुटकळ गाणी म्हणत पैसा कमवत होती. दारिद्र्य चार्लीच्या 5वीला पुजलेलं होतं. त्याचा मोठा भाऊ सिडने, अर्थात तो सावत्र भाऊ होता त्याचा, आणि चार्ली अशी ही जोडगोळी होती. चार्लीच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते, खरीही असावी. तर चार्ली एक साधारण 5-6 वर्षांचा होता. त्याची आई स्टेजवर गाणं म्हणायला गेली आणि तिचा आवाज बसला किंवा तिला गाता येईना. आणि हे लोकांनी हुर्र उडवायला सुरुवात केली. त्या क्षणी चार्ली स्टेजवर गेला आणि जिथे आईला गाणं म्हणता येत नव्हतं तिथे त्याने ते गाणं म्हणायला सुरुवात केली. चार्लीला सुरांची जाण होती, नृत्याचं अंग होतं. एक कलाकार म्हणून तो अक्षरशः बहुआयामी होता. हे मी त्या 5 वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगते, जिथे त्याने ते गाणं म्हणायला सुरुवात केली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. प्रचंड त्याचं कौतुक केलं. मला वाटतं कलेमधून आपण काहीतरी मिळवू शकतो ही जाणीव त्याला त्यावेळेला झाली असेल. ही ज्या वेळेला मी हा प्रसंग पहिल्यांदा वाचला किंवा बघितला
त्यावेळेला मला पटकन आठवलेली गोष्ट होती, जब्बार पटेलांनी एक सिनेमा केला होता, एक होता विदूषक. आणि खूपसा कलाकाराच्या आयुष्यावरती आधारित सिनेमा असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे, आई तमासगीर कलावंत आहे मधु कांबीकर, अप्रतिम अदाकारी तिची. आणि ती त्या वेळेला गाणं म्हणायला उभी राहते आणि तिचा आवाज बसतो, तिला म्हणता येत नाही. त्यावेळेला तिचा मुलगा, पुन्हा तेवढाच लहान आहे तोही, तो तिला ते गाणं म्हणायला सुरुवात करतो, तो आईला आवाज देतो. मला वाटतं हा जो कलेचा वारसा पुढे पुढे जात राहतो ह्याचं हे खरं तर उदाहरण. दोन्ही उदाहरण फार वेगळी आहेत, एक मराठी तमाशामधलं आणि एक ब्रिटनमधल्या पबमधलं, पण तरीही साम्य आहे ते अशा पद्धतीने कला पुढे जाण्याचं. चार्लीने ज्या वेळेला नंतर स्टेजवरती कामं करायला सुरुवात केली आणि त्यांच्या कंपनीने US ची एक टूर केली, त्यावेळेला अमेरिकेमध्ये चित्रपट हे माध्यम खूप नवीन होतं, बऱ्यापैकी आकाराला येत होतं. त्याच्यामध्ये चार्लीला ब्रेक मिळाला, ऑफर मिळाली. वास्तविक चार्लीचं पूर्ण लक्ष हे खरं तर स्टेजकडे होतं आणि त्याला वाटलं की ॲक्टिंगमधला हा आपला एक थांबा असेल, तात्पुरतं काहीतरी करू. तो जसा वरून फिल्म्समध्ये काम करायला लागला, त्यावेळेला फिल्म्स माध्यम हे प्रामुख्याने मजूर वर्गासाठी होतं. उच्चभ्रू समाज जरा 4 हात लांबच होता आणि 2 वेळांच्या ह्या शॉर्ट्स असायच्या, 10-15 मिनिटांच्या हार्डली चालायच्या आणि त्या तुफान विनोदी असायच्या. शारीरिक करामती, आचरटगिरी, उड्या मारणं, पडणं, एकमेकांना मारणं वगैरे असे ते विनोद असायचे. कारण पुन्हा सांगते, हा मूकपट होता, त्यामुळे शाब्दिक विनोदाला तिथे काही स्थान नव्हतंच. तर चार्ली त्याच्यामध्ये परफेक्ट असा आपण ज्याला म्हणतो रुळला आणि तो प्रचंड हिट देखील गेला. अशाच एका शॉर्ट्सच्या दरम्यान त्याला दिग्दर्शकाने सांगितलं काहीतरी विनोदी वेशभूषा करून ये. हे महाराज मेकअप रूममध्ये गेले आणि तिथे त्यांना हॅट मिळाली, छडी मिळाली, स्वतःपेक्षा जवळजवळ तिप्पट मापाची एक पॅन्ट फेंगाडी घातली आणि बूट असे मोठे घातले आणि ते घेऊन तो बाहेर चालत येत असताना कोट घातला आणि बाहेर वास्तविक अत्यंत जंटलमॅनचा वेश. चार्लीला उच्चभ्रू समाजामधचं एक सुप्त आकर्षण होतं, पण तो वेश त्याने त्याच्या पद्धतीने विनोदी करून घेतला आणि चेहऱ्यावर ते भाव स्पष्ट दिसावेत पण मिशीविरहित चेहरा असू नये म्हणून त्याने ती टूथब्रश मुस्टॅश ज्याला म्हणतात छोटीशी ती लावली. आणि असा तो चार्ली मेकअप रूमच्या बाहेर पडला आणि ते अशी फेंदाडी पावलं टाकत चालायला लागला आणि त्याला बघताच कॅमेरा क्रू खो खो करून हसायला लागला. म्हणजे अमेझिंग प्रत्येकाला ते वाटलं. आणि तिथून जन्माला आला द लिटल ट्रॅम्प. चार्ली चॅप्लिनबद्दल बोलत असताना बहुतेक जण हे विसरतात की चार्ली चॅप्लिन ही व्यक्तिरेखा वेगळी आणि द लिटल ट्रॅम्प ही व्यक्तिरेखा वेगळी. चार्लीने द लिटल ट्रॅम्प काय म्हणून विचारात आणला माहीत नाही, पण त्याने ज्या वेळेला ट्रॅम्प पडद्यावर आणला त्यावेळेला तो प्रचंड गाजला. मी हे सांगतेय तो फीचर फिल्म्समध्ये येण्याआधी शॉर्ट्समध्येच तो गाजला. हॉलिवूड असल्यामुळे त्याचं मर्चंडायझिंग सुरू झालं, त्याच्या छोट्या छोट्या बाहुल्या बनवून विकायला लागल्या, इतकं की त्याच्या कंपनीला ती व्यक्तिरेखा कॉपीराइटेड करून घ्यायला लागली. आणि फक्त बदललेली गोष्ट केव्हा, विनोदाच्या पुढे एक पाऊल चार्लीने टाकलं. त्याला कॅमेऱ्याच्या समोर जितका इंटरेस्ट होता तितकाच कॅमेऱ्याच्या मागे देखील निर्माण झाला. आणि ज्या वेळेला चार्ली एक निर्माता दिग्दर्शक बनला त्यावेळेला द लिटल ट्रॅम्पची ही बाह्य वेशभूषा आपण जी काही बघतो आहोत त्याचबरोबर त्याच्या एका वेगळ्या व्यक्तिरेखेचा जन्म झाला. द किड, सर्कस, गोल्ड रश यासारख्या सिनेमांमधून ट्रॅम्प अशा पद्धतीने सामोरा आला की तो केवळ विनोदी राहिला नाही, त्याला एक अखंड हाडामांसाचं व्यक्तिमत्व मिळालं आणि सर्वसामान्य अमेरिकन जनतेचं प्रतिनिधित्व करणारं, रादर फॉर दॅट मॅटर अमेरिकनच का, प्रत्येक माणसाचं प्रतिनिधित्व करणारं अशी ही व्यक्तिरेखा बनली. चार्ली चॅप्लिनने ट्रॅम्पसोबत अनेक सिनेमे केले, सगळे मूकपट होते. बोलपट त्याने मॉडर्न टाइम्स केला, पण त्याच्यातही त्याची स्वतःची एक वेगळी, त्याच्यात ट्रॅम्प बोलत नाही, त्याच्यात इतर अनेक पात्र बोलतात. पण मॉडर्न टाइम्स हा द लिटल ट्रॅम्प बरोबर केलेला चार्लीचा शेवटचा सिनेमा. 1935 साली हा सिनेमा
पडद्यावर आला. ऑलमोस्ट आता 80 वर्ष वगैरे होत आलेली आहेत ह्या सिनेमाला. मॉडर्न टाइम्स हा एक माइलस्टोन आहे. चार्लीच्या प्रत्येक सिनेमामध्ये असणारं एक वैशिष्ट्य म्हणजे तो विनोदी आहेच आहे, पण त्याच वेळेला त्याला एक काहीतरी समस्या मांडायची आहे. सर्वसामान्य अमेरिकन जनता ज्या वेळेला द ग्रेट डिप्रेशनच्या कालखंडामध्ये नरकाचे भोग घेत होती, अविश्वासाचं वातावरण होतं सर्वत्र, त्यावेळेला त्याने त्याच्या विनोदांमधून एक आशेचा किरण दिला. चार्लीचा कुठलाही सिनेमा ज्या वेळेला संपतो त्यावेळेला तुम्ही अशा एका नोटवर येऊन संपतो जिथून तुम्हाला असं वाटतं की उद्या याहून चांगला जाणार आहे. द किड ह्या सिनेमाच्या शेवटी जो लहान मुलगा आहे त्याचा एक असा आक्रोश आहे, तो रडायला लागतो, त्याला वेगळं केलं जातं आहे म्हणून. चार्लीच्या खऱ्या आयुष्यातली ही घटना आहे. त्याला त्या ब्रिटनमध्ये जो एक चाइल्ड हाऊस म्हणून एक लहान मुलांना वेगळं ठेवलं जायचं, गरीब मुलांना, अनाथ आश्रमच एका प्रकारे, तिथे तो राहिलेला होता. तिथे त्याने दिवस काढलेले आहेत आणि ती आपल्या जवळच्या माणसांपासून दूर जाण्याची, आपल्या आजूबाजूच्या शेजारापासून दूर जाण्याची जी एक भीती असते लहानशा मुलामध्ये, ती त्याने त्या सिनेमामध्ये अप्रतिमरित्या आणलेली आहे. पण आज मी ज्या सिनेमाबद्दल बोलणार आहे तो आहे मात्र मॉडर्न टाइम्स. खरं तर असं म्हणजे चार्लीबद्दल बोलायचं झालं म्हटल्यानंतर कशाबद्दल बोलू आणि कशाबद्दल नाही असं होतं. पण मॉडर्न टाइम्स मी मुद्दाम ह्याच्यासाठी बोलणार आहे की आवडता तर सिनेमा आहेच आहे, पण त्याच वेळेला तो सिनेमा आजही तितकाच रिलेव्हंट आहे. हे रिलेव्हंट असणं म्हणजे काय, तर मॉडर्न टाइम्स हा अशा वेळेला आला ज्या वेळेला फॅक्टरीमध्ये मजूर हे केवळ आणि केवळ आपल्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी आहेत असं फॅक्टरीच्या मालकांना वाटत होतं. आणि मजुरांना आहे ती नोकरी टिकवणं, कारण ही नोकरी गेल्यानंतर 2 वेळेला खायला प्यायला काही मिळू शकत नाही, इतकी पराकोटीची गरिबी त्यावेळेला होती. मॉडर्न टाइम्समध्ये द लिटल ट्रॅम्प हा एक फॅक्टरी वर्कर आहे, मजूर आहे. तो रोज नित्यनेमाने फॅक्टरीत जातो, काम करतो, परत येतो. पण हे करत असताना कुठेतरी त्याचा सिनेमा वेगळ्या स्तरावर जातो. ह्याचं कारण असं की ट्रॅम्प हा प्रचंड मोठा कॅनव्हास घेऊन येतो त्याच्यासाठी. आणि मग सिनेमा जेलमध्ये जातो, पबमध्ये जातो, ट्रॅम्पच्या सोबत फिरायला लागतो. त्याला एक अशीच त्याच्यासारखी अनाथ गरीब मुलगी मिळते जी स्वावलंबी स्वतःचं स्वतः जगते आहे, कारण तिला सांभाळणारं कुणीही नाही आहे. अशा एका मुलीला तो भेटतो. आणि ह्या शहरीकरणामध्ये, औद्योगिकीकरणामध्ये आपण जे भरडले जातो आहे ते त्याला जाणवायला लागतं. मॉडर्न टाइम्सचा शेवट होतो बकअप नेवर से डाय ह्या पाटीने. तो बोलत नाही पुन्हा एकदा. आणि मी आधी म्हटलं तसं सकारात्मकतेवरती पुन्हा त्याचा शेवट होतो. मॉडर्न टाइम्स बघत असताना मला नेटफ्लिक्सवरची आत्ता आलेली 2020मध्ये आलेली डॉक्युमेंटरी द सोशल डिलेमा आठवली. कारण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे, इफ यू आर नॉट पेईंग फॉर द प्रॉडक्ट देन यू आर द प्रॉडक्ट. चार्लीच्या काळामध्ये मजूर हे फक्त आणि फक्त फॅक्टरीचा एक भाग होते. आता आपण त्या फॅक्टरीचा पण भाग नाही राहिलो, आता आपण ते प्रॉडक्ट बनलेलो आहोत. त्यावेळची माणसं मशीनच्या तालाने चालायला शिकत होती. आपण आता मशीनचं गुलाम म्हणण्यापेक्षा मशीनचाच एक भाग झालेलो आहोत. त्यावेळेला फॅक्टरी म्हणजे भली मोठी औद्योगिक मशीन्स आणि ते त्यांचे गिअर्स, लिव्हर्स असं काहीतरी एक अवजड यंत्र असायची. आजच्या काळामध्ये हे स्मार्टफोन्स आपल्या हातात आलेले आहेत आणि डेटा डिजिटल क्रांती झालेली आहे. त्यामुळे सगळं आहे ते मी जिथे आहे तिथे येऊन माझ्यावरती आदळतं आहे. थँक गॉड आत्ताच्या काळामध्ये चार्ली नाही आहे, अन्यथा त्याला पुन्हा काय सुचलं असतं माहीत नाही. पण मी म्हटलं तसं 1935 साली आलेल्या सिनेमाला तुम्ही आजही म्हणून रिलेव्हंट मानू शकता. फिल्मच्या ओपनिंगला एक अतिशय विनोदी सीन आहे. फॅक्टरीमध्ये काही संशोधक जातात आणि ते मालकाला सांगतात की आम्ही एक नवीन मशीन बनवलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमचा वर्कर बसल्या जागी जेवू शकेल आणि तुमचा जो लंच अवरचा टाईम आहे तो कमी होईल, जेणेकरून तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल.
हे सांगत असताना ते संशोधक असे मस्त थर्मोडायनॅमिक्स, अर्गोडायनॅमिक्स वगैरे असे सगळे सायंटिफिक शब्द वापरतात. आणि मालक म्हणतो चला मला डेमो दाखवा ह्या मशीनचा. आणि जेवणाची सुट्टी झालेली आहे, सगळे वर्कर बसून स्वतःचा डबा खात आहेत. आणि त्यावेळेला आपल्या ट्रॅम्पला मालक उठवतो, तू ये आणि बस. आणि त्या मशीनच्या खुर्चीवरती येऊन ट्रॅम्प बसतो. आता हे बसणं इतकं असं अशा पद्धतीने घेतलं की ते मशीन येतं, त्याचं मान धरतं, त्याचे हात धरतात, म्हणजे थोडक्यात जखडलं जातं त्याला. आपलं एक साधं खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य देखील कसं हिरावलं जातं आहे खरं तर ते. आणि मग ते सूप येतं, ते सूप असं बोल उचलतो, तुमच्या तोंडासमोर येतो, तुम्ही प्यायचं. पुढच्या वेळेला अजून काहीतरी येतं. पण विनोदी सीन आहे, मशीनमध्ये काहीतरी बिघाड होतो. तो बिघाड झाला की ते विचित्र वेगाने मशीन फिरायला लागतं. आणि त्याचं एक हँडल आहे, जे एक कोर्स झाला की तुमचं तोंड येऊन पुसतं. आणि ते इतकं विचित्र विनोदी होतं. आणि ट्रॅम्प अक्षरशः डोळ्यांनी बघतोय की काय चाललं आहे. आणि विनोदामध्ये त्याच्या तोंडात नटबोल्ट्स कोंबले जातात, ते मशीन येऊन फडाफडा त्याच्या तोंडावर मारतं. आपण खूप हसतो. पण त्या हसण्यामागे एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की एक दुपारच्या वेळेला भुकेला माणूस, मजूर तिथे बसून पोटभर जेवू शकत नाही. त्याच्या भुकेची चेष्टा होते अक्षरशः. आणि एवढं झाल्यानंतर खरा कळीचा मुद्दा पुढे येतो. एवढं झाल्यानंतर फॅक्टरीचा मालक म्हणतो, दिस इज इंट प्रॅक्टिकल. हे मला फारसं काही माझ्या फायद्याचं मशीन वाटत नाही आहे. आणि मजूर उपाशी आहे, त्याच्या जेवणाची चेष्टा होती आहे, तो खाऊ पिऊ शकत नाही. ह्याच्यापेक्षाही मालकाला स्वतःचा फायदा अधिक महत्त्वाचा वाटतो. कोरोनाच्या काळामध्ये आत्ता ज्या वेळेला लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्यावेळेला मला वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असेल की मीटिंग चालू असते आणि तुम्ही इथे जेवत असता, काम करत असताना. म्हणजे जेवणं ही आपली प्राथमिक गरज आहे. अन्न वस्त्र निवारामधली पहिली गरज आपली अन्न असते. आणि तरीही आपण काम करता करता किंवा आपल्या श्रमाच्या वेळेमध्ये कुठेतरी मध्येच काहीतरी खाऊन घेऊन आपलं पोट भरतो आहोत. आपला प्रवास हा सुरू झाला मानवाचा अन्न गोळा करण्यासाठी. तिथून आपण शेती आणि पुढे जी काही आपली 2-5,000 वर्षांची आहे त्याच्यामध्ये आज आपण आपला अन्नाचा जो सगळ्यात महत्त्वाचा आपला भाग होता तोच आता आपण ॲक्च्युली मायनस केल्यासारखा झालेला आहे. आणि हे जेव्हा जेव्हा मी मॉडर्न टाइम्स बघते तेव्हा मला हे जाणवतं. ह्याच सिनेमामध्ये पुढचा सीन आहे, ट्रॅम्पचा नर्वस ब्रेकडाऊन होतो. खूप पुन्हा गाजलेला सीन आहे, विनोदी म्हणून बघितला असेल, पण पुन्हा एकदा बघून घ्या की ज्या वेळेला तुम्ही असेंब्ली लाईनवरती काम करताय आणि तुम्ही ठराविक रीतीने एकच काम वारंवार करताय आणि इट अफेक्ट्स युअर ब्रेन आणि त्याचा कुठेतरी मनावर परिणाम होतो. ट्रॅम्प तो वेड्यासारखा एकच नटबोल्टची ॲक्शन करत राहतो आणि मग मध्येच तो जाऊन ते लिव्हर्स चेंज करतो, स्पीड वाढवतो, वाटेल ते होत राहतं. पुन्हा एकदा एक चार्लीच्या दिग्दर्शनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्या असेंब्ली लाईनवरून तो असा घसरत घसरत आत मशीनमध्ये जातो आणि त्या गोल गोल गिअर्समधनं असा विहरत जातो. मी मगाशी म्हटलं तसं आपण पार्ट ऑफ द मशीन बनतोय, इथे ते त्याने कसं बनतोय हे दाखवलेलं आहे खरं तर. आणि मग तो त्यांचा जो बाहेरचा माणूस असतो तो ते मशीन उलटं फिरवतो आणि त्याला बाहेर काढतो. हे मशीनमध्ये विहरणं हे मला इतकं सिम्बॉलिक कायम वाटत आलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा मला हा प्रसंग बघते तेव्हा आठवतं की आपण तिथून इथपर्यंत हे असेच आलो आहोत, असे नाही. चार्लीच्या ज्या धारणा होत्या सिनेमामधून त्या फारशा कठीण नव्हत्या, क्लिष्ट नव्हत्या, तत्त्वज्ञान विषयक नव्हत्या, साध्या सोप्या होत्या. द ग्रेट डिक्टेटर ह्या सिनेमामध्ये ज्या वेळेला तो ज्यूइश बार्बर हुकुमशहा बनून भाषण देतो त्यावेळेला तो त्याचं ते खूप गाजलेलं वाक्य आहे, मोर दॅन मशीन्स वी नीड काइंडनेस, वी थिंक टू मच अँड वी फील लिटिल. आपण खूप विचार करतो आणि आपण अति विचार करतो, पण आपल्याला जाणीव फार कमी होते. जाणीव आपल्याला मनात होते आणि विचार आपण मेंदूतून करतो. हा मनाचा जो आपला इमोशनल भाग आहे तो आपण हळूहळू खूप कमी करत आणलेला आहे. आणि म्हणून चार्लीसारख्या कलाकाराने हे द ग्रेट डिक्टेटर हिटलरच्या युद्धपिपासेला, महत्त्वाकांक्षेला आणि तिरस्काराला, द्वेषाचा
जो काही भडका उडणार होता तो उडण्याआधी, दुसऱ्या महायुद्धाच्या आधी त्याने ही फिल्म बनवलेली आहे. त्याच्यात हिटलरची चिक्कार चेष्टा केलेली आहे, पण ती करत असताना त्याला कदाचित हे पुढचं भयानक भवितव्य दिसत होतं. आता ह्याच्यात दुर्दैवाची गोष्ट कशी आहे सांगते. सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासून चार्ली आहे, 1912-13च्या पासून तो काम करतोय. सिनेमाने जसं जसं स्टारडम गाठायला सुरुवात केली, जसं जसं हे माध्यम प्रभावी होत गेलं, तसे तसे चार्लीचे सिनेमे लोकांना खुपायला लागले. का तेही सांगते. सिनेमा जनमानसावरती परिणाम करू शकतो हे लोकांना अनेकदा चार्लीचे सिनेमे पाहून कळाले. त्या परिणामाची भीती अमेरिकन सरकारने घेतली. चार्लीवरती तो कम्युनिस्ट असल्याचे किंवा त्याला कम्युनिस्ट लोकांना मदत करत असल्याचे आरोप झाले. FBI कडे त्याची 2000 पानांची फाईल होती. आणि ज्या वेळेला चार्ली ब्रिटनमध्ये त्याच्या सिनेमाच्या प्रीमियरसाठी गेला होता, ह्यात गमतीची गोष्ट आहे, चार्लीचे सिनेमे बनले अमेरिकेमध्ये, अमेरिकन ड्रीमचं प्रतिनिधित्व करणारे सिनेमे, पण त्याने अमेरिकेचं नागरिकत्व कधीही घेतलं नाही. तो ब्रिटनचा नागरिक राहिला. त्यावेळेला तो ब्रिटनमध्ये प्रीमियरसाठी गेलेले असताना अमेरिकन सरकारने त्याचं रीएंट्री परमिट कॅन्सल केलं, त्याला देशात येण्यास मनाई केली. चार्ली नंतरचे सगळे दिवस ब्रिटन आणि स्वित्झर्लंडमध्ये राहिला. तो अमेरिकेत आला नाही. आला तो फक्त मी सुरुवातीला सांगितलं तसं 1972 सालच्या लाईफटाईम अचीवमेंटसाठी. तिथे त्याचा तो खूप मोठा सत्कार झाला, टाळ्या वाजल्या, सगळं झालं, पण तरीही त्याचा जीव पुन्हा हॉलिवूडमध्ये रमला नाही. तो परत गेला. चार्लीचे नंतरच्या काळातले सिनेमे फारसे गाजले नाहीत. खरं तर तेही उत्कृष्ट सिनेमे आहेत, कारण त्याच्यामध्ये ट्रॅम्प नव्हता. ट्रॅम्पसोबत केलेला त्याने शेवटचा सिनेमा द मॉडर्न टाइम्स. त्याची विनोदाची शैली आणि एकंदरीत धाटणी ही मूकपटांसाठी योग्य होती, पण निर्माता आणि वितरकांचा चार्लीवरती दबाव होता की नाही, आता सगळे बोलपट करतायत, बोलपटांचा जमाना आलेला आहे, तू पण आता एखादा बोलपट ट्रॅम्पला घेऊन केला पाहिजेस. त्याने द मॉडर्न टाइम्स केला, पण त्याच्यात गंमत अशी केली की त्याच्यामध्ये इतरांना संवाद आहेत, इतर जण बोलतात, पण ट्रॅम्प बोलत नाही. तो अजूनही त्याच्या त्या डोळे विस्फारून आणि चेहऱ्यावरच्या विनोदी एक्सप्रेशननेच वावरतो आहे. पण वितरकांचं म्हणणं असं होतं की ट्रॅम्पने बोलायला हवं, आणि त्याच्यावरती चार्लीचं उत्तर होतं की ट्रॅम्प हा कुठल्याही देशाचा, भागाचा, राष्ट्राचा नाही आहे, त्याला भाषा नाही आहे. तो बोलेल तर कुठल्या भाषेत बोलेल? तो अमेरिकन नाही, तो ब्रिटिश नाही, तो युरोपियन नाही, तो कुठलाच नाही आहे. आणि म्हणून मला ट्रॅम्पला बोलतं करायचं नाही आहे. पण अर्थात वितरक असतात, त्यांचा दबाव असतो. त्याच्यावरती चार्लीची शक्कल अशी होती की सिनेमाच्या शेवटी ट्रॅम्पला एका पबमध्ये गायकाची नोकरी मिळते. त्याच्या गॅमिनला, साथीदाराला वेट्रेसची नोकरी मिळते. तर त्याला गाणं म्हणायचं आहे, तर त्याला गाण्याचे शब्द आठवत नाही आहेत, म्हणून ती एका कागदावरती ते देते आणि त्याच्या कोटामध्ये असे ठेवून देते. महाशय स्टेजवरती जातात, म्युझिकवरती नाचायला सुरुवात करतात आणि नाचता नाचता ते कागद उडून जातात. आता करणार काय? आता तर शब्द तर येत नाहीत, गाणं तर म्हणायचं आहे, लोक अपेक्षेने बघतायत, आणि ती त्याला सांगते म्हण, काहीतरी म्हण, जे काय आहे ते म्हण. आणि त्यावेळेला ट्रॅम्प पहिल्यांदा पडद्यावरती बोलतो, खरं तर गाणं म्हणतो. आणि गमतीची गोष्ट अशी की ते गिब्रिश आहे, त्या भाषेला अर्थ नाही. म्हणजे चार्ली जे काही त्याचे हावभाव चालू आहे त्याच्यातून तुम्हाला कळतं की काय कथा चालू आहे, पण जे शब्द आहेत ते नॉनसेन्स आहेत. फ्रेंच, ऑस्ट्रियन, स्पॅनिश अशा 3-4 युरोपियन भाषांचं एक काहीतरी विचित्र मिश्रण करून त्याने ही भाषा तयार केलेली आहे. प्रत्येकाला समजतं काय चालू आहे म्हणून, म्हणजे ज्याला इंग्लिश येत नाही, कुठलीच भाषा येत नाही, त्यालाही समजतं काय चालू आहे, पण भाषेला अर्थ नाही. कारण त्याचं असं म्हणणं होतं की ट्रॅम्प सगळ्यांचं आहे. हीच गंमत त्याने पुढे केली. ह्या वेळेला ट्रॅम्प तुम्हाला एक प्रेमाची कथा सांगतोय, आणि द ग्रेट डिक्टेटरमध्ये ज्या वेळेला हँकेल तो जो काही हिटलरचं त्याने विडंबन केलेलं आहे, तो ज्या वेळेला भाषण द्यायला उभा राहतो त्यावेळेला जर्मन वाटणारी पण जर्मन नसलेली, कसलाही अर्थ नसलेली अशी एक भाषा त्याने वापरलेली आहे त्या भाषणासाठी. ते ऐकत असताना आपल्याला काय कळतं तर त्या हुकुमशहाचा द्वेष,
तिरस्कार, महत्वाकांक्षा, रक्तपिपासा ही कुठलीही भाषा न वापरता आपल्यापर्यंत येते. आणि हे येणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण म्हणूनच ज्या वेळेला तो बार्बर आहे, ज्यूइश बार्बर, तो ज्या वेळेला हुकुमशहा बनून भाषण द्यायला जातो त्यावेळेला त्याचं भाषण इंग्लिशमध्ये आहे, पण त्याच्यातून आलेला प्रेमाचा, शांतीचा आणि एकतेचा संदेश म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे. भाषा न वापरता भाषेचा असा वापर करणारा चार्ली, आणि म्हणूनच आज 100 वर्ष झाली, एक शतक उलटून गेलं, समाज कुठल्या कुठे गेला. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना आपण आज अनुभवतो आहोत. एका टचमध्ये आपण एका क्लिकवरती जगामध्ये कुठेही संवाद साधू शकतो. आणि तरीही चार्ली आउटडेटेड होत नाही. चार्ली तरीही महत्त्वाचा राहतो. द लिटिल ट्रॅम्प आजही महत्त्वाचा राहतो. ट्रॅम्पच्या प्रभावामुळे अनेक कलाकृती खरं तर घडलेल्या आहेत. एक अत्यंत आपल्यासाठी जवळचं उदाहरण म्हणजे राज कपूर. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही दिवसांमध्ये राज कपूरच्या सिनेमांवरती जो एक समाजवादाचा पगडा दिसतो, त्यात चार्ली चॅप्लिनचे विचारही तितकेच आहेत. राज कपूरचा आवारा किंवा श्री 420 मधला राजू हा चार्ली चॅप्लिनची केवळ शारीरिक नक्कल करत नाही, तर त्या विचारांचाही कुठेतरी तो एक संदेश घेऊन पुढे जातो. ह्यातलं अजून एक वेगळंसं उदाहरण म्हणजे द मिकी माऊस. वॉल्ट डिझने ज्या वेळेला मिकी माऊस ही व्यक्तिरेखा बनवत होता त्यावेळेला त्याच्या नजरेसमोर ट्रॅम्प होता. कारण त्याचं असं म्हणणं होतं, द लिटिल फेलो ट्राईंग टू डू गुड इन दिस वर्ल्ड. एक छोटीशी व्यक्ती जी कदाचित फार महत्त्वाची नाही, जी इतिहासाच्या पानांमध्ये कुठे नोंदली जाणार नाही, पण तरीही तिला जगात काहीतरी चांगला बदल घडवून आणायचा आहे. तो बदल इतकासा असेल, छोटासा असेल, पण तो करायचा आहे. ही चार्लीच्या ट्रॅम्पची खरं तर व्यक्तिरेखेचा सारांश आहे हा. आज अनेकदा ट्रॅम्प आपल्याला भाबडा वाटतो, कारण आजच्या जमान्यामध्ये आपण माणुसकी, शांती, प्रेम, एकोपा ह्या गोष्टी विसरत गेलेलो आहोत. अस्मितांचे आपले कंगोरे इतके असे अणकुचीदार झालेले आहेत ना, की आपण सगळ्याच बाबतीत टोकेरी होत चाललेलो आहोत. आणि अशा वेळेला चार्ली म्हणतो की ज्या दिवशी तुम्ही हसत नाही तो दिवस तुम्ही वाया घालवलेला आहे. आपण असे अनेक दिवस, अनेक वर्ष वाया घालवतोय. आपण हसतो म्हणजे केवळ हसतो, मनापासून हसत नाही, मनापासून दाद देत नाही. वी फील व्हेरी लिटिल. आपण फार कमी आता जाणीव करून घेत आहोत. म्हणूनच जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा प्लीज पुन्हा एकदा चार्लीला बघा, द ट्रॅम्प बघा, आणि ती सकारात्मकता, ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि तो आशेचा एक असा वेगळाच फुलोरा पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात घेऊन या. भेटूया पुढच्या वेळेला अजून एका नवीन सिनेमाबद्दल अशाच काहीतरी गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. Dieu s'adore, j'ai notre socafore, j'ai notre citavore, j'ai la toula tila toi. La spinach o la bouchon, cigarette Portobello, si Rocky Spaghetto, j'ai la toula tila toi.
Sonora Pilacina, pour les boules teximites. Le zionta sous la cita. Tula wa. Ça monte si l'amore, le son tia sopravvora, la zonche comme ça. C'è la pozza dilatoire. J'ai notre seule mine, j'ai notre seule cantine. Je laisse trop sa vite, je la tasse à vilatoire. C'est notre seule sonte, ci vosse l'autre volta. Les oscia si catonta. Tra la 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 tra la la.